नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरीज टेस्टी फूड्स अँड व्लॉग्समध्ये. तर आज आपण पाहणार आहोत एकदम कुरकुरीत अशी करंजी. करंजीमध्ये भरण्याचे जे सारण असते रवा आणि खोबऱ्याचे, ते देखील मी योग्य प्रमाणात सांगितले आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या सुषमा शर्वरीज टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर करंजीचे सारण पाहूया. तर येथे मी 2 कप सुके खोबरे घेतले आहे किसून. तर ते आता कढईमध्ये टाकून परतवून घेणार आहोत. जास्त नाही परतवायचे, थोडेसे लालसरच करायचे, नाहीतर करंजीची टेस्ट चेंज होते. तर येथे पहा थोडासा कलर चेंज झाला आहे. अजून आपण थोडे परतवून घेणार आहोत. तर येथे आपले खोबरे तयार आहे भाजून. तर आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता येथे गॅसवरती आपण कढई ठेवून ती तापली की त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकणार आहोत. तर येथे आता तूप वितळले आहे. आपण त्यामध्ये पाऊण कप रवा टाकणार आहोत. आता हा व्यवस्थित परतवून घ्यायचा. पहिले 1 मिनिटभर गॅस फुल ठेवायचा. त्यानंतर मीडियम फ्लेमवरती हा रवा आपण 4 ते 5 मिनिट परतवणार आहोत. तर येथे पहा 1 मिनिटभरानंतर थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर अजून आपण 4 मिनिट परतवून घेऊयात. तर येथे पहा 4 मिनिट झाले आहेत. तर कलरही चेंज झाले आहे, व्यवस्थित भाजला गेला आहे रवा. तर आता मी येथे साईडला करून ½ टीस्पून तूप टाकून घेतले आहे. त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून जी खसखस घेतली ती टाकून परतवणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये सर्व रवा मिक्स करून घ्यायचा. तर येथे खसखस परतली गेली आहे. तर आता आपण त्यामध्ये रवा मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर येथे 3 टेबलस्पून मी सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतले आहे. तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर तेही आता आपण त्यामध्ये परतवणार आहोत. तर येथे 1 मिनिटभर ड्रायफ्रूट्स परतवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये जे खोबरे भाजून घेतले आहे ते टाकून घेऊया. येथे खोबरे देखील भाजलेले आहे, त्यामुळे 1 मिनिटभरच आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर गॅस बंद करून विलायची पूड टाकून घेऊया. तर येथे 1 टीस्पून मी विलायची पावडर टाकली आहे. विलायची पूड आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर येथे आता आपले सर्व मिक्स करून झाले आहे. तर आपण एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया. तर इकडे सारण जोपर्यंत थोडेसे कोमट होत आहे तोपर्यंत आपण पारी बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया. तर इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. तो एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. त्यामध्ये 1.5 टेबलस्पून आपण बारीक रवा घालणार आहोत. त्यानंतर 1 टेबलस्पून बेसन पीठ घालू. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता इथे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर कडकडीत गरम केलेले 2 टेबलस्पून तूप यामध्ये आपण घालून घेऊया. इथे गरम तूप वापरले आहे, त्यामुळे पहिले चम्मचनी मिक्स करून घ्या, नाहीतर हात भाजू शकतो. त्यानंतर हाताने असा व्यवस्थित तूप सर्व मैद्याला लागेल अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे. तर येथे पहा अशा प्रकारे मूठ तयार झाली तर समजायचे आपले तुपाचे प्रमाण व्यवस्थित आहे. आता यामध्ये लागेल तसे आपण पाणी थोडे थोडे यूज करणार आहोत. तर ह्याचा आपल्याला मीडियम पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही मळायचा. तर येथे पहा आपले कणिक मळून झालेले आहे. तर अशाप्रमाणे मी मळून घेतले आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, मीडियम पद्धतीने हा आपण गोळा तयार केला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे आपले करंजीचे सारण थोडेसे कोमट झाले आहे. त्यामध्ये आता मी 1 कप पिठी साखर घातली आहे. ती आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे सारण जेव्हा कोमट असेल त्यावेळेस पिठी साखर मिक्स करायची, नाहीतर जेव्हा हे थंड पडेल तेव्हा पिठी साखर व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि गरम असेल तेव्हा हे सारण खूप कडक बनेल. त्यामुळे सारण कोमट असतानाच पिठी साखर मिक्स करायची. आता आपण येथे करंजी कापण्यासाठी तांब्याला एक रुमाल बांधून घेत आहोत. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने रुमालाचे टोक पकडायचे व गाठ बांधून घ्यायची. ही गाठ जी आपण बांधत आहोत ती एकदम पॅक बांधायची, जेणेकरून आपल्याला करंजी व्यवस्थित कट करता येईल. तर अशा प्रकारे आपला रुमाल बांधून झालेला आहे व ह्या साईडने आपण करंजी कट करणार आहोत आणि खाली सारण पडेल त्यासाठी कागद ठेवला आहे. तर येथे आपले पीठ आता आपण परत पोळपाटावरती मळून घेणार आहोत. आता आपण यामधला एक छोटासा गोळा काढून घेऊया लाटी करण्यापुरता. हा गोळा आपण मैद्यामध्ये घोळून घेऊया आणि एक पातळ अशी लाटी करून घेऊया.
अशा पद्धतीने एकदम ट्रान्सपरंट लाटी लाटून घेतली आहे। आता आपण ही लाटी तांब्यावर ठेवूया, ज्याला आपण रुमाल बांधला आहे। तर अशा पद्धतीने लाटी या साईडने थोडीशी खाली गेली पाहिजे, जेणेकरून आपले सारण व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला कट करता येईल। तर यामध्ये मी 2 टेबलस्पून असे सारण भरले आहे व दुसऱ्या साईडने लाटी फोल्ड करून घेतली आहे। तर आता पहा आपल्याला कसे कट करायचे आहे, मी ते तुम्हाला व्यवस्थित दाखवते। तर जो तांब्याचा कड असतो तेथे आपण दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने असे दाबून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी लाटी आहे वरनं आणि खालनं व्यवस्थित चिकटली जाईल आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट होईल। तर येथे आपली करंजी कट करून झाली आहे। आता एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण काढून घेतला आहे। तर येथे पहा आपली करंजी किती सुंदर तयार झाली आहे। तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण करंजी करून घेणार आहोत। तर येथे मी तुम्हाला पुन्हा एकदा कशी बनवायची ते दाखवते। तर येथे आपल्या सर्व करंजी करून तयार आहेत। आपण आता तळण्याची तयारी करूया। तर येथे गॅसवर मी तेल ठेवले आहे तापण्यासाठी। तर येथे तेल तापले आहे, आपण त्यामध्ये करंजी सोडून घेऊया। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला करंजी तळायची आहे। आता करंजी एक साईडने फुलली आहे, तर आपण पलटवून घेऊया। आता परत एकदा थोडीशी लालसर झाली आहे, तर आपण परत एकदा पलटवून घेतली आहे। तर येथे पहा आपली करंजी तयार आहे। आता आपण काढून घेऊया। करंजीला जेवढा वेळ बनवण्यासाठी लागतो तेवढा वेळ तळण्यासाठी लागत नाही, त्यामुळे करंजी फटाफट तळून होते। 1 मिनिटभरातच करंजी तळून झाली आहे। आपण आता दुसरी बॅच टाकून घेऊया। त्याचप्रमाणे आपण संपूर्ण करंजी तळून घेणार आहोत। तर येथे आपल्या संपूर्ण करंजी तळून झाल्या आहेत। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। तर येथे पहा किती खुसखुशीत आपली करंजी तयार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।